तर आता आपण आलो आहोत उडपीला. निसर्गरम्य या ठिकाणावर मी आता चाललो आहे एका शेडूसाठी. तर आता जसं की तुम्ही बघू शकता, इथे आता सगळे बाहेर जाण्यासाठी रिक्षा वगैरे घेत आहेत, पण इथे रिक्षा घेताना लाईन लावावी लागते. म्हणजे रिक्षा असो किंवा फोर व्हीलर असो, तुम्हाला अशी इथे लाईन लावूनच हे करावं लागेल. बघा इथे बघू शकता तुम्ही, इथं माणसाने लाईन लावली राईट साईडने, आणि ते फोर व्हीलर असेल म्हणजे प्रिपेड दोन्ही साईडला. जर फोर व्हीलर हवी असेल तर प्रिपेड टॅक्सी काउंटर, आणि जर रिक्षा हवी असेल तर इथे पहिले पे करा, मग रिक्षा यूज करा. मोबाईल व्लॉग्समध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. जसं की आम्ही आलो होतो आता उडपीला. इथं उडपीला आता हा एक जॉब फेअर होता. इथं एवढं लांब येण्याचं खरं कारण असं की इथे एक महत्त्वाची आमची कंपनी आली होती, ती म्हणजे सुझलॉन. त्या सुझलॉनच्या जॉब फेअरसाठी इथे आलो होतो. तर आता जेवण करून घेऊया. जेवण करून झालं मग आपण भेटून बोलू. चटणी, 2 घेवड्याची भाजी, ताक, सांबार, भात. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता नुसतं जेवण केलं. तर हा जो होता जॉब फेअर इथे उडपीमध्ये, हा एवढा खास होता आणि एवढं चांगल्या ठिकाणी ठेवला आहे. अरेंजमेंट एकदम छान होतं. तिथं कोणतीही घाई नाही. एच अँड एव्हरी कंपनीला ॲट अ टाईम तुम्ही 5 इथे भरपूर जवळजवळ 47 to 50 कंपनी इथे अलॉटेड झालेल्या आहेत. आणि इथे ॲट अ टाईम तुम्ही 5 ते 6 कंपन्या तुम्ही अप्लाय करू शकता, जे विच इज रिलेव्हंट टू युअर फील्ड. अँड त्याच्यानंतर मस्तपैकी हा एवढा छान वातावरणामध्ये ठेवला आहे की इथे जेवणाची व्यवस्था वगैरे पाहणी केलेली आहे. मस्तपैकी सांबार भात, 2 प्रकारच्या चटण्या, चपाती, लोणचं वगैरे. तर आता मस्तपैकी एका बीचला जायचा विचार आहे. बीचवरती जाऊन आपण रात्री मस्तपैकी आपली एर्नाकुलम, हजरत निजामुद्दीन राजधानी पकडायची आणि घरी. तर सकाळी तिथे आल्यानंतर मी स्टेशनच्या बाहेर एक जसं की तुम्हाला अगोदर तुम्ही बघू शकता की तुम्हाला त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की एका स्टेशनच्या बाहेरच्याच ठिकाणी तिथे फ्रेशअप झाला होता. मग आता जर टाइम मिळाला, कारण ऑनलाईन तर IRCTC मध्ये तिथे पण ऑनलाईन दाखवत आहे 3 तासाचे 200 रुपये. मग आता लेट्स सी, जर का मला वेळ मिळाला तर मग संध्याकाळपर्यंत स्टेशनला जाण्याच्या आधी तिथे IRCTCचं हे दाखवेल. लेट्स सी, चला भेटू नंतर. तुम्हाला आता पुढे दाखवतो पुढचा बीचचा नजारा. चला. तर मित्रांनो, उडपी स्टेशनवरून आल्यानंतर जसं की आपण बघतो की एसी ट्रेन वगैरे असतात, तसं इथे यांचे लोकलचे बसेस जास्त चालतात उडपीला. पण ॲक्युरेसी टाइम टू टाइम असतात. दुसरी गोष्ट की आता लकीली मला जसं की बाहेर आलं तर जेवण करून तिथे बस मिळाली उडपी स्टँडला जाण्यासाठी. इथे आता सकाळी मी जेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की इथे प्रिपेड टॅक्सी आणि प्रिपेड रिक्षा वगैरे चालली जाते, तर त्याचे फेअर सांगितले होते मला 285 रुपये. तेच मी स्टेशनपासून बाहेर चालत आलो. तिथून बस पकडली ती अप टू टिल उडपी लोकल बस स्टँड. ते 10 रुपयामध्ये आलो. आणि मी त्या बस स्टँडपासून उडपी लोकल बस स्टँडपासून इथे जॉब फेअरच्या लोकेशन ठिकाणी, जे जॉब फेअरचं लोकेशनचं नाव आहे कुंतल नगर, ते 9.5 किलोमीटर डिस्टन्स आहे. ते पण 20 रुपयामध्ये आलो. पण द टायमिंग असं होतं की येताना माझ्यासोबत खूप स्टुडंट्स पण होते. त्यामुळे मला असं थोडंसं काय काही इथं कोणत्याच गोष्टीचं काय नाही, जस्ट आपलं गाव जसं आपण आपल्या गावी राहतो वगैरे, फक्त इथं लँग्वेजचं काय बॅरियर नाही. ते सर्रास हिंदी पण बोलतात. जर का तुम्ही समोरून एकदम व्यवस्थितपणे बोललात तर डायरेक्ट डे. आणि दुसरी गोष्ट अशी की ते आपण कसं पैसे दिल्यानंतर तिकीट वगैरे देतो, किंवा 6 रुपयाचं जरी तिकीट असेल तर ते तिकीट वगैरे काही देत नाही. आणि त्यांची मेमरी एवढी शार्प आहे, ते बरोबर लक्षात ठेवतात कोणी किती पैसे दिले एवढे. ते फक्त लॉंग ट्रिपसाठीच पैसे देतात. तुम्ही बघू शकता इथं आपल्या इथे घंटे नाही, फक्त शिफ्टिंग आणि होय या आवाजावरती त्यांची बस मोडत. एकदम शांत वातावरण आहे. सगळे ऑल टाईप गुजराती, मारवाडी सगळे तिथे सगळे. जास्त करून माझ्याकडे नॉर्थ लोक पण आहेत. इथं काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही यांच्या ऑफिस जायचं ना, आपण यांच्या ऑफिस जायचं ना, ते पण आपल्या ऑफिस जायचं. नमस्कार मित्रांनो, बबन विलक्स मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. चोरी चोरी फक्त नावाला कर्नाटक राहायचं, बाकी सगळं हिंदीमध्ये इथं चालतं. मी आताच इथे मालपे बीचला जाऊन आलो. बीच एकदम छान आहे, बट माझा एक स्पॉट राहिला कनू बीच लाईट हाऊस म्हणून. आणि त्या कनू बीच लाईट हाऊसला तर काय जाऊ शकत नाही, कारण रात्री 11:30 वाजता आपली ट्रेन आहे. आता मी निघालो टुवर्ड उडपी स्टेशनला. उडपी स्टेशनला नाही, उडपी बस स्टेशनला. उडपी बस स्टेशनला गेल्यानंतर तिथून मी कृष्णा मंदिरला जाणार आहे. तिथे एक 8 वाजता काय ते महाप्रसाद असतो. सकाळी महाप्रसाद केला आपण त्या जॉब मध्ये. आता तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉग बनवून सांगतो की कृष्णा मंदिरातील महाप्रसाद कसा होता.